नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समिती, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, दैवान सरकार, पोलीस हक्क संघटनेच्या वतीने गंगाखेड तालुक्यातील देखना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांना निवेदन। पिंपळगाव ठोंबरे येथील आबाल महिला अलकाताई रसाळ ह्या देखना पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेल्या असता अशोक जायभाये सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पूर्ण सहकार्य करून न्याय देण्याची भूमिका दाखवली। त्याबद्दल रुग्ण हक्क संरक्षण समिती, दयावान सरकार, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, पोलीस हक्क संघटना यांच्या वतीने त्यांचे आभार मानले, शुभेच्छा दिल्या। देखना पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये हे कर्तव्यात कसूर न करता जनतेचे रक्षण करतात, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या महिला कार्याध्यक्षा उषाताई पंचांगे, समाजसेवक कैलास पतंगे, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे व पोलीस संरक्षण हक्क समितीचे कार्याध्यक्ष गोपाल कछवे आदींची उपस्थिती होती। आणि ते अलकाताई रसाळ आणि पुढील काही आपलं कोणतं गाव पिंपळगाव ठोंबरे ते काहीतरी वाद झाले होते त्यांचे शाळांचे मुलामुलांचे वाद झाले होते। तर इथं पोलीस प्रशासन त्यांना कसल्याही प्रकारची थोडी मदत करत नव्हतं। तर त्यांनी आमच्या समाजसेविका उषाताई पंचांगे, पत्रकार बंधू आमचे बालककर साहेब, कचवे भाऊ व मी सर्वजण इथं येऊन PI साहेबाशी चर्चा करून त्या ताईंना LCB ऑफिसला न जाता इथल्या इथं जमानत देण्यास आम्ही त्यांना तयार केले आणि त्यांनी अशी कबुली दिली। पुढील पार्टीला पण आम्ही तंबी देऊन पुढील ह्या महिलेवर काही अत्याचार किंवा कोणती दडपशाही होणार नाही, यासाठी मी उषाताई पंचांगे, कचवे भाऊ, बनकर साहेब व देखना पोलीस स्टेशन सर्व इथले कर्मचारी यांचे आम्ही आभार मानतो। आज या देखना पोलीस स्टेशन या ठिकाणी मी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गोपाळ कछवे आज अलकाताई रसाळ राहणार ढगे पिंपळगाव या गावच्या रहिवासी असून शाळेतील एक छोट्या मुलांच्या वादावरून त्यांच्या गावातील एका व्यक्तीने परिवारातील त्यांच्यावर एक क्रॉस कंप्लेंटचा गुन्हा दाखल केलेला होता। कुठल्याही एक आबला विधवा महिला असल्यामुळं त्यांना काही पोलीस कर्मचाऱ्यांचं थोडं सहकार्य मिळत नसल्यामुळं आणि गावातील जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना आबला असल्यामुळे त्यांना त्रास देत होते आणि या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची भूमिका सहकार्य लाभत नव्हतं। पण आमच्या समाजसेविका उषाताई पंचांगे मॅडम आणि आमचे वरिष्ठ मार्गदर्शक पत्रकार मीडिया बंधू दिलीप बनकर साहेब व मी या ठिकाणी आलो आणि माननीय या पोलीस स्टेशनचे PSI श्री अशोक जायभाये साहेब यांना भेटलो आणि साहेबांनी सर्व प्रकारची सहकार्य केलं, त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिलं। तसंच पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये पंचांगे मॅडम, बनकर साहेबांनासुद्धा सहकार्य आम्ही करू आणि आश्वासन दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आश्वासन दिलेलं आहे। आता काही ठिकाणी कोणत्या गोष्टीची कुठल्याही प्रकारची काही माहिती नसल्यामुळं काही मिसगाईड होतात। पोलीसवाल्यांच्याबद्दल जे काही थोडी भूमिका वाईट असेल, मी असं म्हणत नाहीत की ते सगळेच वाईट असतात, तर काही गोष्टीचा कुठला असल्यामुळं असेल, पण या ठिकाणी पंचांगे मॅडम आणि बनकर साहेब यांच्यामुळं आणि आज या एक पीडित महिलेला न्याय मिळण्याची भूमिका दिलेली आहे। तसंच मी या पोलीस स्टेशनचे PSI अशोक जायभाये साहेबांचे मी आभार मानतो। रसाळ शाळेमध्ये माझ्या मुलांचे आणि बाजूच्या लेकराचे भांडण झालं होतं। तितक्या वादग्रस्त थोड्याशा गोष्टीसाठी शेजारच्यांनी माझ्या लेकराला थोडा अन्याय केला, म्हणजे तिथे जाऊन शिवीगाळ केली। तर शिवीगाळ केली, मी
त्या महिलाशी बोलत असताना घरचे पण माणसं त्याचे आले आणि मला मारहाण करण्याच्या प्रकरणात त्यानं धक्का दिला, थोडाफार मला मार पण लागला. पण मी इथं काही न सांगता मी सांगितलं की बाबा लेकराची किरकोळ भांडणं झाली आणि शिवीगाळ केली. ते म्हणत होते की आम्ही चाकूनं मारतो, असं करतो तसं करतो. तर इथं सांगितलं तर इथून मला काही तेवढं हे भेटणं गेलं आणि जसा पंचनामा पाहिजे तसं मिळणं गेलं. तर मी पंचांगी मॅडम, मला काही त्यांची ओळख नव्हती, पण गावामध्ये गाव पातळीवर त्या आल्या होत्या. तर मी त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. तर मॅडम म्हणल्या ताई कुठलीही अडचण असली तर मला अर्ध्या रात्री कॉल कर. मी त्यांना फोन केला, मॅडम अशा ना असं आहे. तर मला त्यांच्याकडून भरपूर मदत मिळाली आणि मला न्याय मिळाला. आज मी त्याचे खूप खूप आभारी मानते. माझ्या लेकराचा आशीर्वाद त्याला कुठेतरी लागेल. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.